आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी बीडमध्ये एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला जातोय। भाविकांसाठी अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आले। या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वारकऱ्यांसोबत स्वतः टाळ घेऊन हरिनामाचा जयघोष करत दिंडीचं स्वागत केलं। हा कार्यक्रम आम्ही 12 ते 13 दिवस चालतो। हा कार्यक्रम आम्ही 19 तारखेला चालू केला। 30 तारखेला कार्यक्रम ची समाप्ती होईल। आज बीड हबप महादेव महाराज साखरवाडीकर आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत साहेब यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ आम्ही केला। या कामात अन्नधान्य पूर्ण बीड शहर, बीड तालुका आणि बीड जिल्हा व्यापारी महासंघाकडून आम्हाला उपलब्ध होतं आणि माऊली भक्तगणाकडून उपलब्ध होतं। त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येत नाही। या कार्यक्रमात दिंडी 18 ते 20 हजार दिंडीतले म्हणजे भक्तगण इथं महाप्रसाद घेतात। पंढरपूरच्या पांडुरंगाची पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राची एक फार मोठी उपासना आहे। कायनं वाचनं मनानं आपण ही पायी वारी करत असतो। हे वाचिक तप आहे, मानसिक तप आहे, कायिक तप आहे आणि ह्या तपाच्या माध्यमातूनच आपल्याला पांडुरंग भेटत असतो। तरी आपण श्रद्धेनं पंढरपूरला जात असताना मी एवढंच आवाहन करेन की आपण आपल्या दिंडीमध्ये व्यवस्थित शिस्तीचं पालन आपण केलं पाहिजे। संध्याकाळी दिंडीच्या संचालकांनी जास्त वेळ त्यांना चालवू नये किंवा ते आपण सगळ्या बाजूने खबरदारी घेतली पाहिजे। किंवा कोणी आजारी वगैरे असेल तर त्यांनी त्वरित कल्पना दिली पाहिजे आणि आपल्याला ज्यावेळेस सहकार्य लागेल तेव्हा पोलीस प्रशासनाचं सहकार्य आपण त्वरित घेतलं पाहिजे, औषधोपचार केला पाहिजे आणि सगळ्या बाजून आपण काळजी घेऊन पंढरपूरची वारी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।